नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक धर्मे। शेतकरी मित्रांनो, कपाशीला पहिली फवारणी कधी घ्यावी व कोणती घ्यावी हे तुम्हाला मी सांगतो। शेतकरी मित्रांनो, कपाशी लागवड केल्याच्या नंतर 30 दिवसाला पहिली फवारणी ही घेतली पाहिजे। त्यावेळेस मावा, तुडतुडा, काळा मावा, पिवळा मावा, हिरवा मावा हे कपाशीवर जास्त प्रमाणात आढळून येतं। त्यासाठी पहिली फवारणी आपण स्वस्तामध्ये घेतलीच पाहिजे। शेतकरी मित्रांनो, बाहेरचं कॉम्प्युटर हे 15 लिटर पंपासाठी 15 ते 20 ml या पद्धतीने घेतलं पाहिजे। त्याच्यानंतर झाडाची कपाशीची व्यवस्थित वाढ होण्यासाठी, पांढऱ्या मुळीची संख्या वाढवण्यासाठी, दिलेले अन्नद्रव्ये पिकाला लागू होण्यासाठी आपण ह्युमिक ऍसिड म्हणजे कोर्टिवा कंपनीचं ह्युमिसिल, याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड हे वापरलं पाहिजे। याच्यामुळे पांढऱ्या मुळीची संख्या चांगल्या पद्धतीने वाढेल। त्याचबरोबर पिकाला आपण खत पेरले असते ते खत लवकर लागू होत नाही, त्यामुळं अन्नद्रव्याची कमतरता भासते। त्यामुळं कापसाची मूळ लाल पडणे किंवा देठ लाल पडणे अशा समस्या भरपूर जाणवतात। त्यासाठी अन्नद्रव्याची कमतरता असते। त्यासाठी आपण 19-19 हे पंपाला 100 ग्राम 15 लिटर पंपाला दिलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, एक इन्सेक्टिसाइड म्हणजे एक कीटकनाशक, एक टॉनिक आणि एक अन्नद्रव्य या तिन्ही मिळून आपण कपाशीला पहिल्या फवारणीमध्ये फवारलं पाहिजे। त्यामुळे कपाशी व्यवस्थित वाढ होईल व कपाशीवर कुठलाही किडीचा प्रादुर्भाव दिसणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी यूट्यूबला शेअर करत जाईल। नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन ऑन करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले जाईल। या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, जमलं ते कधी कॉमेंट करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।